तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी ब्लॉगिंगच्या. तर आपण आज बोलणार आहे तुम्ही कशा प्रकारे कोणत्या पण तुमच्या पोस्टमध्ये एक रिस्पॉन्सिव्ह टेबल ॲड करू शकता. आता हे SEOसाठी खूप महत्त्वाचं असतं किंवा एक चांगलं वेल प्रेझेंटेशनसाठी टेबल ॲड करणं महत्त्वाचं असतं. जर तुम्ही वर्डप्रेसमध्ये बघसाल तर तुम्हाला तिथं खूप सारे प्लगिन्स ऑर इनबिल्ड तुम्हाला फीचर भेटतं ज्याच्यामध्ये तुम्ही टेबलला ॲड करू शकता. बट ब्लॉगरमध्ये तुम्हाला असं कोणतंच जे प्लगिन आहे ते भेटत नाही ज्यात तुम्ही एक रिस्पॉन्सिव्ह टेबल क्रिएट करू शकाल. तर आज मी सांगतो तुम्हाला कशाप्रकारे एक रिस्पॉन्सिव्ह टेबल तुम्हाला क्रिएट करायचं आहे तुमच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा. बघा, फर्स्ट ऑफ ऑल मी ही एक आर्टिकल लिहिलेलं आहे, राईट, आणि इथं एक टेबल ॲड केलेला आहे जो की कम्प्लिटली रिस्पॉन्सिव्ह आहे. बघा, जर आपण याला चेक केलं तर रिस्पॉन्सिव्ह टेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस होताना दिसतील. जर आपण इथं डिव्हाइसची साईज चेंज केली तर डिस्प्ले साईज तर हा टेबल कशा प्रकारे ॲड करायचा. बघा, तुम्हाला एक लिंक भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर जा. त्या लिंकवर गेल्यानंतर तुमच्यासमोर जो आर्टिकल ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल एका HTML कोड जनरेटरची. आता तुम्हाला कोड ऐकल्यानंतर असं वाटलं खूप डिफिकल्ट असेल, पण नाही, खूप सिम्पल आहे. 2-4 स्टेप्समध्ये इझिली होऊन जाईल. कोडिंग करण्याची गरज नाही, ठीक आहे. तुम्हाला ते ह्या वेबसाईटवर यायचं आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. डिस्क्रिप्शनमधून ह्या वेबसाईटवरती येऊन जा. नंतर बघा, आता इथं मेन ट्विस्ट आहे. टेबल कसा पाहिजे तुम्हाला लगेच दिसतंय. कोड करण्याची गरज नाही, डोंट वरी. तुम्हाला सिंगल कोड करण्याची गरज नाही आहे. आता तुम्हाला टेबल कसा पाहिजे बघा. हिडर पाहिजे का? मी पर्सनली हिडर पण वापरत नाही, स्ट्रिप्स वगैरे काहीच वापरत नाही. सगळं मी डिसेबल करतो. का की जितका मिनिमल राहील तितकं बेटर असतं. कॉलम नॉर्मली 2 कॉलम 3 कॉलम तुम्हाला किती घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. देन तुम्हाला रोज किती पाहिजे बघा, रोजचे तुम्ही नंबर इथं वाढवू शकता, ठीक आहे. आता खाली स्क्रॉल करा आणि हे बघा, हे तुम्हाला डेस्कटॉपमध्ये असं दिसेल आणि मोबाईलमध्ये असं दिसेल. हे सगळं इथं तुम्हाला क्लिअरली कळतं आहे. सो इट्स सिम्पल टू वर्क ऑन इट, राईट. खाली स्क्रॉल केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला ॲड करायचं आहे तुमच्या रोज. तुम्हाला जो डेटा ॲड करायचा आहे, लाईक बघा आता रो कॉलम 1 वगैरे. आता मी इथं ॲड करतो रो 1 वगैरे. मी एक सॅम्पल म्हणून जे आहे तेच ठेवतो. याच्यात जास्त चेंजेस मी करत नाही, एक तुम्हाला कळण्यासाठी फक्त याचा टेबल कसा क्रिएट होईल, राईट. आता हा सपोज डेटा आहे, तुम्ही तुमचा डेटा कसा पण ॲड करू शकता. लाईक आता खाली तुमचा जो टेबलचा कोड आहे तो जनरेट झाला आहे. बट डोंट वरी, इथं काहीच अवघड नाही आहे. हा कोड जस्ट तुम्हाला कॉपी आणि पेस्ट करायचा आहे आणि त्याला पेस्ट करणं पण खूप सोपं आहे. आता काय करा, हा कोड सिलेक्ट ऑल करून कॉपी करून घ्या, राईट. कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला जिथं तुमचा आर्टिकलमध्ये टेबल पाहिजे तिथं जा. आता बघा, मी एक हे मराठी आर्टिकल लिहिलं आहे. आता मुळात हे आर्टिकल बघा दिसतंय कसं. लेट मी शो यू. हे आर्टिकल नॉर्मली डेस्कटॉपवर जर आपण बघितलं तर अशा प्रकारे दिसतं. खूप छोटं आर्टिकल लिहिलं आहे, हालाकी रँक होतं आहे, ठीक आहे. आता सपोज मला इथं टेबल पाहिजे, ह्या एवढ्या जागेत, इथून एवढ्या जागेत टेबल पाहिजे, ठीक आहे. आता मी काय करेल बघा, हा तो पोर्शन आहे, इथं मला टेबल पाहिजे होता माझा. मी इथं एंटर प्रेस करेन, एक नवी लाईन क्रिएट होती आणि मी इथं रँडमली काहीतरी सपोज पी मी इथं टाईप करतो असं, जे की मला इझिली आयडेंटिफाय होईल की मला इथं पेस्ट करायचा कोड, ठीक आहे. मी आता काय करतो बघा, ह्या पेन्सिलवरती आयकॉनवरती क्लिक करतो. देन वी विल गो टू द HTML व्ह्यू. HTML व्ह्यूमध्ये क्लिक केल्यानंतर बघा इथे दिसते पी जे आपण टाईप केलं. याला सिलेक्ट ऑल करा आणि तुम्ही जो कोड कॉपी केला होता, जस्ट नावला तुम्ही जो कोड कॉपी केला होता आपल्या टेबलचा, तो इथं जस्ट Ctrl+V पेस्ट करून द्या. दॅट्स इट, झालं तुमचं काम. आता कंपोज व्ह्यू करा. बघा, तुमचा डेटा इथं आलेला आहे. हा डेटा जो इथं आलेला आहे, आता हा डेटा तुम्हाला आता याचे फॉन्ट्स चेंज झालेत, एरियल फॉन्ट्स वगैरे ऑटोमॅटिकली आहेत. तुम्हाला चेंज करायचे असतील तर बघा, याला असं सिलेक्ट करून घ्या आणि इथं येऊन तुम्ही त्याचे फॉन्ट पण चेंज करू शकता किंवा जे आहे ते पण राहू देऊ शकता. आता मी याला प्रिव्ह्यू करतो आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर बघा, आपला टेबल तिथं ऑटोमॅटिकली ॲड झाला असेल. बघा, हा झाला ॲड आणि हा रिस्पॉन्सिव्ह आहे का बघा. मी स्मार्टफोनमध्ये तो असा दिसेल, टॅबलेटमध्ये तो असा दिसेल आणि डेस्कटॉपवरती तो असा दिसेल. सो दॅट्स इट. हे खूप सोपं आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेकआउट करा आणि सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.